मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सत साहिब सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार गुरु की नहीं. सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जाल वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुबेशुंदनम. सोहम सुरति समापतम सकल समाना निर्तल. उज्ज्वल हिरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार निमज्जतम. गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलता ना करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लौलाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीशम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन जाहे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष सहस मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय झावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा जावे शेष 88. उतर बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा जावे शेष 88. उतर बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरूं विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो में बांधी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखे चोवा जाऊं. तो करो तो बावड़ो दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं. जो देव सो खाऊं.
गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाएं, हमसे तुमको बहुत है, तुमसे हमको नहीं। कबीर गुरु जी मिलेंगे, पूछेंगे कुशलात, आदि अंत की सब कहूँ अपने दिल की बात। कबीर जय इब कह सतगुरु मिले, सब दुख आँखों रो, चरणों ऊपर शीश धरूं कहूँ जो कहनी हो। सतगुरु पूर्ण ब्रह्म है, सतगुरु आप अलेख, सतगुरु रमता राम है, या मीनन मेख। गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, चाहे पूछो वेद पुराण। गुरु बड़े गोविंद से मन में दीख विचार, हरि सुमरे वो रह गए, भाई गुरु सुमर हो पार। कबीर गुरु गोविंद दोनों खड़े, काके लागू पाए, बलिहारी गुरु अपना, जिन गोविंद दियो मिलाए। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनाकार कबीर परमेश्वरजी आपल्या प्रिय आत्म्यांना परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी ते स्वतःच येतात. आपल्या सतलोकातून चालून येतात आणि ते गुरुची भूमिका बजावतात. कारण की जर पृथ्वीवर गुरु असते तर परमात्म्याला येण्याची आवश्यकता पडली नसती. पृथ्वीवर गुरु नव्हते. हे रिटन नॉलेज असलेले गुरु होते, निम हकीम होते. त्यांनी ना तर आपले सद्ग्रंथ जाणले, यांच्याजवळ ही साधना देखील नव्हती जेणेकरून हे काही चांगले अनुभव घेऊ शकतील परमात्म्याविषयीचे. त्यामुळे गुरुच्या रूपात परमात्मा स्वतःच येतात आणि ते आपला महिमा सुद्धा सांगायचा प्रयत्न करतात की मी परमात्मा आहे. पण ते आपल्याला पचत नाही, कारण की जे ज्ञान आपण ऐकलेलं आहे ते अज्ञान असतं. आपण परमात्म्याला निराकार मानत आलेले आहोत आणि ज्याच्याकडूनही आपण ऐकतो किंवा कोणी अशा त्या ऋषी महर्षींचे अनुभव आपण वाचायचो, तेव्हा सगळ्यांनीच शेवटी एक निष्कर्ष काढला होता की परमात्मा तर निराकार आहे, त्याला बघता नाही येऊ शकत. केवळ परमात्म्याचा प्रकाशच आपण पाहू शकतो. तर विद्यार्थ्याकडे एवढी अक्कल नसते, एवढी बुद्धी चालत नसते की तो टीचरच्या व्याख्यानावर काही टिप्पणी करू शकेल. म्हणजे श्रोते जे असतात ते ज्यांना गुरु मानून बसलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या प्रवचनावर अविश्वास कधीच नाही दाखवत. हा स्वभाव असतो आणि अविश्वास दाखवण्याचं त्यांच्याकडे काही कारणही नसतं, ज्यामुळे ते असं म्हणू शकतील की नाही गुरुजी, तुम्ही असं नाही तसं आम्ही वाचलंय. तर ह्या कारणासाठी परमात्म्याने स्वतःला एक गुरु सद्गुरु रूपातच जास्ती करून समोर आणलं
जर गुरु असतील तर ते गुरुच्या रूपात आलेले परमात्माच असतात. तर इथे परमात्मा ह्यासाठी सांगतात की गुरु गोविंद दोनों खड़े और किसके लागू पाए, बलिहारी गुरु आपना जिन गोविंद जो मिलाए. म्हणजे गुरुच्या रूपात परमात्माच असू शकतात आणि इतर जे गुरु आहेत ती तर वेगळीच गोष्ट आहे की एखाद्याने मोटरसायकल चालवायला शिकवलं की त्याचा गुरु झाला, कोणी गाडी चालवायला शिकवतो तो त्याचा गुरु होतो, आईंनी आपापल्या मुलींना पोळ्या लाटायला शिकवलं त्या त्यांच्या गुरु झाल्या. तर हे गुरु वेगळे आहेत. आणि आध्यात्मिक गुरु जो आहे रिअलमध्ये तो आपला गुरु आहे. तर अध्यात्माचं ज्ञान इथे नव्हतं आणि जे सद्ग्रंथ होते आपले गुरु, हे जे नकली गुरु झाले होते ते समजू नाही शकले. त्यामुळे परमात्मा स्वतः येतात आणि मग ते म्हणतात की गुरु गोविंद दोनों खड़े, अब किसके लागू पाए, बलिहारी गुरु आपना जिन गोविंद जो मिलाए. तर ते म्हणतात की गुरुला गोविंदला सोडून आम्ही गुरुलाच महत्व देऊ. तर गुरु हे परमात्माच असू शकतात. बाकी गुरु तर सगळे आपापल्या स्तरावरचे आहेत. हे त्यांचं वेगळं काम आहे. आता अध्यात्म मार्गाचं ज्ञान देत असतील ते गुरु नाहीच, नकली गुरु आहेत सगळे. कारण की परमात्मा जे ज्ञान देतो, परमात्म्याने ज्ञान दिलं वेदांचं, परमात्म्याने ज्ञान दिलं गीतेचं, म्हणजे गीतेतलं जे ज्ञान आहे ते परमात्म्याचंच आहे, जे परमेश्वराने ह्या ब्रह्ममध्ये फीड केलं होतं आणि ते वेद जसेच्या तसे बाहेर आले होते. त्यानंतर गीताजीमध्ये जे ज्ञान याने दिलं आहे ब्रह्मने, ज्योती स्वरूपी निरंजनने श्रीकृष्णजीमध्ये प्रवेश करून या काळाने जे ज्ञान दिलं, त्यामध्ये जास्त करून वेदातलंच ज्ञान आहे जे गॉड गिव्हन आहे, परमात्म्याने ह्याला दिलं होतं. त्यामध्ये काही त्याने स्वतःचं ज्ञान सोबत जोडलं तर ते आपल्या उपयोगाचं नाही. बरंचसं असं गीताजीमध्ये बरंच परस्पर विरोधी ज्ञान आहे जे वेदांशी मिळतं जुळतं आहे. गीतेतलं ज्ञान ते ओके श्रेष्ठ आहे आणि 90% गीतेतलं ज्ञान वेदांशी मिळतं जुळतं आहे. तर सांगण्याचा भाव हा आहे की जे गुरु आहेत ते आजवर ना तर वेद समजू शकले, ना गीतेला समजू शकले, आपले जे धर्मगुरू होते, आणि नाही पवित्र या पुराणांना समजू शकले. तर अशा कारणांमुळे परमात्मा स्वतः येतात आणि तेच गुरु असतात. आणि जे गुरुच नसतात, नाव त्यांनी निसंशय गुरुचं ठेवलेलं आहे आणि आपण त्यांना निसंशय गुरु मानलं, ते गुरु नव्हते. तर इथे परमात्माच येऊन आपल्याला ज्ञान सांगत आहेत. सतगुरु के उपदेश का लाया एक विचारे, जय सतगुरु मिलते नहीं तो जाते नरक द्वार. नरक द्वार में दूत सब करते खिंचा तान, उनसे कबू ना छूटते फिर फिरते चारों खान. कबीर चार खानी में भरमते, कबू न लगते पार, सो फेरा सब मिट गया, मेरे सतगुरु के उपकार. सात समुद्र की मसी करूं, लेखनी करूं बन राय, धरती का कागज करूं, गुरु गुण लिख्यो न जाए. कबीर राम कृष्ण से कौन बड़ो, उन्हों भी गुरु कीन, तीन लोक के वे धनी, गुरु अग अधीन. परमात्म्याने अध्यात्म मार्गातली पहिली जी कडी आहे ती गुरु सांगितली आहे. आणि गुरु शिवाय जी साधना करतात, मन मानेल तशी साधना करतात, ती साधना नाही, त्यांचा व्यर्थ प्रयत्न आहे. त्यामुळे
गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल हैं, से पूछो वेद पुराण। गर्भ योगेश्वर गुरु बिना, लाग्या हर की सेव, कहें कबीर बैकुंठ से, वो फेर दिया सुखदेव। राजा जनक गुरु किए, फिर कीनी हर की सेव, कहें कबीर बैकुंठ को, चले गए सुखदेव। गुरुचा महिमा सांगताना परमात्मा म्हणतात की सुखदेव नामक ऋषींना गर्भातच, आईच्या गर्भातच ज्ञान मिळालं होतं की मनुष्य जीवन केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच प्राप्त होतं आणि आपण बाहेर आल्यावर आपला मूळ उद्देश विसरून केवळ सांसारिक जुळवाजुळवींमध्येच, हे घर बंगला बांधण्यामध्येच आपलं जीवन नष्ट करून आणि एखाद्या हरलेल्या जुगाऱ्यासारखं हात चोळत निघून जातो. जेव्हा आपण हे जग सोडून निघतो तेव्हा आपल्याला सगळं समजतं की आपल्याकडून मोठी चूक झाली. आपण ते काम तर केलंच नाही जे मनुष्य जीवनात करायचं होतं. हे तर पशु पक्ष्यांसारखंच काम केलं आणि त्यातच सगळं जीवन नष्ट करून आणि गर्वाने मिरवत राहिलो. मग हा तिकडे जाऊन रडतो जीव धर्मराजासमोर उभं राहून, जिथे ह्याचा न्याय केला जातो, ह्याचा हिशेब केला जातो, तेव्हा खूप रडतो, खूप पस्तावतो, खूप पश्चाताप करतो. ह्याला मग सगळ्या गोष्टी आठवतात की जेव्हा तू मानवी शरीर मिळवून इथून गेला होतास, किती आभार मानले होतेस भगवानांचे आणि काय काय प्रॉमिस केलं होतंस, भगवान खूप भक्ती करेन आणि गुजराण तर तुम्हीच करणार आहात दाता. तर त्यावेळी त्याला आठवतात ह्या गोष्टी. पो फाटी पगरा भया, जागी जिया जून, सबका हो को देत है वो, चौथ समाना चून। सगळ्या प्राण्यांचा, जेवढेही ब्रह्मांडांमध्ये जेवढे प्राणी आहेत, सगळ्यांचं पालन तो परमात्मा करतो आणि सगळ्यांची तो चिंता करतो. कारण आईच्या गर्भात जेव्हा हे बाळ असतं त्यावेळी ना तर आई मदत करू शकत, ना काही बापाची मदत कामी येऊ शकते. तर तिथे पालन कोण करतं तुमचं? तिथे तुमचं संरक्षण करणारं कोण होतं? तर तिथे देखील त्या परमेश्वरानेच तुमचं रक्षण केलं, तुमचं पोषण केलं. भले कसेही जुळवून आणलं असेल त्याने, काहीतरी पद्धत बनवली, आईच्या नाभीशी तुमची नाभी जोडली आणि तुमचं शरीर धष्टपुष्ट झालं. आणि आईच्या गर्भात तुम्ही खूप दुःखी असता. वर पाय असतात, खाली डोकं असतं आणि बाहेर आल्यावर तुम्ही परमेश्वर विसरता. कबीर साहेब सांगतात, दुख में सुमरण सब करे, सुख मुकुरे ना कोई, जय सुख में सुमरण कर, तो दुख कहे को होय. परमात्मा आठवण करून देतात की जेव्हा तुमच्यावर संकट येतं तर तेव्हा भगवान दिसायला लागतो आणि जोवर तुमचे पूर्वजन्मांचे संस्कार ठीक असतात, तुमची पुण्य चालतात आणि तुम्ही स्वतःला सुखी मानता, तसं तर इथे सुखच नाहीये. आपण खोट्या सुखालाच सुख मानून बसलोत. कबीर साहेब म्हणतात, झूठे सुख को सुख है ये मान रहा मन मोद, जो सकल बिना काल का कुछ मुख में कुछ बोध. तरीही जोवर आपल्याला सुख वाटत असतं तेव्हा भगवानापासून आपण कित्येक कोस दूर असतो. आणि भगवानाची पूजा कशी करतो? महिने, 2 महिने, 6 महिन्यांनी कधीतरी इष्टधामावर डोकं टेकवून येतो. शुक्रवारी, मंगळवारी काही प्रसाद वाटला, कोणत्या तरी दिवशी व्रत ठेवलं. आणि जास्ती लोक तर वर्तमानात नास्तिकच झाले आहेत, कारण की वेळेवर भाकरी मिळते, चांगली व्यवस्था झाली आहे, शिक्षण झालंय,
चांगली पोस्ट झाली आहे, परमात्म्याने चांगली बुद्धी दिली आहे, आपल्या लेकरांसाठी त्यांनी कूपनलिका बसवल्यात, तलाव चांगले बनवलेत, चांगलं जेवण वेळेवर मिळतंय. आता भगवानापासून कित्येक कोस दूर गेलेत आणि विसरले आहेत त्या दुःखांना. परमात्मा सांगतात अशा सुखांना आग लागो जी भगवानापासून दूर नेतात. परमात्मा म्हणतात सुख के माथे पत्थर पड़ो जो नाम हृदय ते जावे और बलिहारी व दुख के जो पल पल ना मिटावे. पूर्वीच्या काळात आमचे पूर्वज सांगायचे बुजुर्ग की पाऊस नाही पडला तर भगवानाचं स्मरण करायचो, कुठलंही दुःख आलं तर भगवानाचं बसून स्मरण करायचो, आमची संकट निघून जायची. आणि आता भगवान शेकडो कोस दूर गेलाय. आता तर विजेची आठवण येते, वीज नसेल तर ट्यूबवेल कशी चालेल. भगवान आठवत नाही. तर परमात्मा म्हणतात असलं सुख खड्ड्यात जाओ ज्यामुळे भगवानाचा विसर पडतो. तर सत्संगाला आल्यामुळे मग आपल्याला लक्षात येतं की भगवानाची किती आवश्यकता आहे. तर सत्संगाला आल्यामुळे मग सुखी सुद्धा भगवानाची भक्ती करतील. जर दुःखी व्यक्ती भक्ती करतात तर सुख देतात परमात्मा, त्यांचा गुण आहे. आणि जर सुखातच भक्ती करत राहिलो तर दुःखच नाही येणार. आणि मूळ काम मनुष्य जीवनाचं भक्ती करणंच होतं, ते आपण विसरलो होतो. तर ह्याचं ज्ञान संत आणि परमात्माच देऊ शकतात, सद्गुरू देतात. सद्गुरूंचा खूप अभाव झाला आहे आणि सत्संग ऐकून ऐकून माणसं बहिरी झाली आहेत. ह्या नकली संतांचे वायफळ बडबड माहिती यांना काही नाही, यांच्याकडे कख नाही. श्रद्धाळू यांना डिहोट होऊन समर्पित होऊन आपल्या जीवनाचा नाश करून गेले. इतकं बिघडवलं धार्मिक ह्या मार्गाला आता सेट करणं दासाला किती अवघड झालेलं आहे. एवढे टीव्ही चॅनेल्स चालू असतात, सगळीकडे नुसती बकवास चालू असते या संतांची, यांना कखही माहिती नाही आणि सगळे ऐकून ऐकून बहिरे झालेत आणि त्यांनाच फायनल मानलंय. तर यांचं हे आता हळूहळू निस्तरेल संकट हे. आणि सगळे शिकलेले आहेत. बघतोय दास की इतका विपरीत मार्ग आहे समाजाचा आणि पूर्वज्ञानाचा. आणि त्यानंतर देखील केवढं यश मिळालंय, कारण की त्यात सत्यता भरपूर आहे आणि सत्याला कोणी संपवू नाही शकत. ते आपलं स्थान टिकवून ठेवतं, पण त्याचा स्पीड कमी असतो. भलेही हळूहळू चालेल, पण हे सफल होईल आणि एकदम पूर्ण विश्व हे ज्ञान आणि हा भगवान स्वीकारेल आणि उद्धार होईल, सुखी होईल. तर प्रसंग चालू आहे की जेव्हा हा भगवानाच्या दरबारात पोहोचतो तेव्हा याला सगळ्या गोष्टी आठवतात. जेव्हा तिथून निघाला होता, मनुष्य जीवन मिळाल्यावर येतात तेव्हा त्याचे मित्र अभिनंदन करतात की कृपा झाली भगवानांची तुझ्यावर आणि भगवान विसरू नकोस, खूप भक्ती करा, इच्छा सोडवून ये यावेळी. तर तिथून आपण सुद्धा खुश होतो की परमात्म्याशिवाय दुसरं काम नको करायला, मी तुमचंच स्मरण करेन आणि तुम्ही जे भाग्यात लिहिलेलं आहे ते तुम्ही नक्कीच देता. हे तर विधान आहे भगवानांचं. आणि पोट भरण्यासाठी आवश्यक काम करेन, उरलेल्या वेळात तुमचंच सुमरण करेल. मग इथे आल्यानंतर हे इतकं विसरायला लावतो हा काळ की मागचं सगळं विसरून जातो आणि नव्याने ह्याचं शिक्षण सुरू होतं. हा तुझा काका, ही तुझी काकू, हा तुझा मामा, ही तुझी आत्या. आणि अशा तऱ्हेने ह्याला पुन्हा शिकवून हे सांसारिक असे मंत्र, पैसे कसे जमवायचे, मोठं घर बांध, मोठी प्रतिष्ठा मिळेल, तर असे नवे मंत्र शिकवले जातात ह्याला. आणि जेव्हा हा सत्संगाला येतो तेव्हा कळतं ह्याला की काम आणखी आवश्यक होतं या मानव शरीराचं, जे सुरू देखील नाही केलं. तर इथून परमात्म्याच्या दरबारात जेव्हा हा जातो ह्याला सगळ्या गोष्टी आठवतात. मग हा हात जोडतो धर्मराजापुढे की हे महाराज, एक मनुष्य जीवन अजून द्या, आता तर मुळीच विसरणार नाही. धर्मराज मग त्याची मागची हिस्ट्री चालू करतो. असंख्य जन्म झाले, आपल्याला मानव शरीर मिळालं, फालतू गोष्टीत घालवलं आणि तिथे जाऊन मग आता रडतो. मग त्याची थोडीशी क्लिप दाखवतो की घे, तू तर खोटारडा फार आहेस आणि ह्या आधीही तू अशी प्रॉमिस केली होतीस, एकही पूर्ण नाही केलं.
त्याची मागली फिल्म सुरू करतो बघ. ह्या जन्मात मनुष्य जीवन मिळालं, काय सांगतोस तू आणि काय करतोस जाऊन खाली, आणि येऊन परत मग काय म्हणतोस की एक जन्म अजून द्या, मग दुसरा, मग तिसरा. एका मिनिटात त्याला हजारो मनुष्य जन्म दाखवून देतो की गाढवा तू अशी बडबड करतोस, इथे आल्यावर तुला समजतं, तिथे तू ऐकत नाहीस. पळ इथून. त्याला गाढवाच्या योनीत टाकलं जातं. तर पुण्यात्म्यांनो, हे गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे. आता ही शंका सुद्धा संपली की एखादा म्हणेल कोणी पाहिलंय, भगवानाने सांगितलंय येऊन हे, आणि इथे सुद्धा कोणी असं म्हणेल की कोणी पाहिलंय बघू नंतर, तर तो नालायक माणूस आहे, दगड आहे, माणूस नाही, तो राक्षस आहे. सांगतात जेव्हा आईच्या गर्भात तू रडत होतास, परमात्म्याने तुझा आवाज ऐकला आणि व्यवस्थितपणे तुझं शरीर बाहेर काढलं, आणि बाहेर आल्यानंतर आता तू विसरलास. म्हणतात उस समर्थ की रीज भुलाई, अब कुल कुटुंब से राता, गर्भ के अंदर बचन भरे थे, कहाँ गई वो बाता. परमात्मा किती प्रेमाने समजावू इच्छित आहेत की विसरलास त्या दिवसांना. उस समर्थ की रीज छुपाई, त्या परमात्म्याने तुझ्यावर कृपा केली, खुश झाले आणि तुला मनुष्य जीवन देऊन आईच्या गर्भातून, संकटातून बाहेर काढलं. नाहीतर बरीचशी मुलं गर्भातच मरतात, आई देखील मरते सोबत. त्याच्या कृपेमुळेच तू व्यवस्थितपणे ह्यावेळी जन्म घेतोस, आणि आज विसरलास त्या भगवानांच्या त्या गोष्टींना की गर्भ के अंदर बचन भरे थे, कहाँ गई वो बाता. तेव्हा पुण्यात्म्यांनो, दुख में सुमन सब करें, सुख में करे न कोई, और जय सुख में सुमन करे तर दुःख काही होय. तर सौभाग्य आहे त्या पुण्यात्म्यांचं जे इथे आले आहेत, ज्यांच्यावर काही संकट आहे. दास इकडे बघत आहे की 80% व्यक्ती भक्त श्रद्धाळू फक्त दुःखीच आले आहेत. कुणी आजाराने दुःखी आहे, किंवा वेगळं दुःख असेल त्याला, किंवा कोणता इतर प्रॉब्लेम त्याच्यावर आला असेल. तर तुमच्यासाठी हे दुःख, तुमच्यासाठी हा प्रॉब्लेम, तुमच्यासाठी हा आजार एक वरदान सिद्ध होईल जर तुम्ही ह्या मार्गावर ठाम राहिलात. बघा, एका दिवसात कोणती वस्तू परफेक्ट नाही होत. बाळ जन्म घेतं, तुम्हाला आनंद होतो, हळूहळू मोठा होतो, 15, 16, 20 वर्षांनंतर तो काही आपला धंदा करण्यायोग्य होतो. अशाच प्रकारे तुम्ही बी पेरता. समजा तुम्ही आंब्याचं बी पेरलंय, त्याला वाढवलं, देखभाल केली, रोप बनलं, मग झाड बनलं, आणि झाड बनल्यानंतर मग त्याला फळं लागतील. इतकी फळं लागतील की ते फळांनी भरभरून जाईल, तुम्हीही खाल, नातेवाईक सुद्धा खातील. अगदी ह्याच प्रकारे आज तुम्हाला ज्यांना आज मंत्र मिळालाय, त्यांनी आज हे सद्भक्ती रूपी रोपटं तुम्ही आज बी पेरलं आहे त्याचं, आणि त्याला पाणी घालणं म्हणजे भक्ती करणं, दानधर्म करत राहणं, मर्यादा राखणं, ह्याचे वाफे तयार करणं. वाफे तयार करण्याचा अर्थ आहे मर्यादा राखणं, नियम तोडायचे नाहीत. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होए, माली सींचे सो घड़ा, समय आए फल होए. जसं माळीचा अर्थ आहे त्या प्रोसेसशी परिचित, त्याचा विद्वान आहे, बाग बगीचे करणारा, तो बी पेरतो आणि त्याला शेकडो घागरी देतो वॉटर, पाण्याच्या, आणि हळूहळू ते मोठं होत जातं. त्याला माहीत आहे, त्याला 100% ज्ञान आहे, तो असा पूर्णपणे त्यावर विश्वास आहे त्याला की एके दिवशी ह्याचं झाड होईल जर मी त्याची सुरक्षा नीट ठेवली, त्याचा रोगापासून बचाव केला, आणि मोठं झाल्यानंतर मग बघा ही माझी परिस्थिती बदलून टाकेल. तर अगदी ह्याच प्रकारे राम नामाचं आज हे खरं बी पेरलं आहे. आजपर्यंत तर तुमच्याकडे आंब्याच्या नावाने बाभळीचं बी पेरून ठेवलं होतं,
आणि त्या बाबळीची म्हणजे त्या बाबळीची जांडीची तुम्ही खूप सेवा करत होता, तर बाबळीला बाबळीचीच फुलं येतात, आंबे नाही लागू शकणार. भक्ती देखील करायचे ऋषी महर्षी प्रचंड भक्ती करायचे, शरीर झिजवली, राज्य सुद्धा सोडून भगवानासाठी जंगलात जाऊन बसायचे. पण ते आंब्याचं झाड नसल्यामुळे, आंब्याचं बी न पेरल्यामुळे बाबळीचं बी पेरलं, त्यांच्यात सिद्धी आल्या, अन्य उपासना करत राहिले. पूर्ण परमात्म्याची भक्ती न करता काळ भगवान ब्रह्म किंवा ब्रह्मा विष्णू महेश पर्यंतची भक्ती केल्याने त्यांनी बाभळीचं बी पेरून बाभूळच मिळवली. उदाहरण म्हणून हिरण्यकश्यपूने ब्रह्माजींची उपासना करून बाभळीचं झाड लावलं आणि काय मिळालं त्याला? सिद्धी आल्या. अशी समजूत करून बसला की मी भगवान झालो. आणि कसं जीवन नष्ट झालं त्या व्यक्तीचं. असाच रावणाने बाभूळ पेरली होती भगवान शिवाची भक्ती करून, आणि काय प्राप्त झालं? सिद्धी आल्या, रिद्धी आली, सोन्याचे महाल बनवले, आकाशात उडण्याची शक्ती आली, आणि कुबुद्धी कमवून सर्व नाश करून गेला. तर पुण्यात्म्यांनो, अशाच प्रकारे विष्णूजींची साधना करणारे हे सुद्धा शास्त्राविरुद्ध साधना करून आपल्या जीवनाचा नाश करतात. कारण की शास्त्रविधी सोडून मनाला येईल तसे वागतात. त्यांना ना तर सुख असतं ना कोणती सिद्धी असते, म्हणजे सत्साधनेची सिद्धी, आणि ना तर त्यांची कोणती गती होते. ज्या कारणामुळे यांनी भक्ती करूनही आपलं जीवन वाया घालवलं. तरी ते प्रसंग चाललाय की धीरे धीरे रे मना और धीरे सब कुछ हो. आज नाम घेतलंय, कोणाला 6 महिने झाले, कोणाला सतनाम मिळालं, कोणाला प्रथम मंत्र मिळाला, आणि कोणाला 10 महिने झालेत, कोणाला 1 वर्ष झालं, कोणाला 2. ज्या भक्तांना 1 वर्षाहून जास्त झाली असतील, 2 वर्ष झाली असतील, आज त्यांची सुख ऐका. त्यांच्या तोंडाची लाळ सुकेल आपली सुख सांगता सांगता. इतकं सुख देतो परमात्मा. आणि काही अजाण म्हणतात, अहो मी 4 वेळा आलो, चांगला कोणता लाभ असा विशेष नाही झाला. ही त्यासाठी प्रार्थना आहे की धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ हो. माली सीचे सोगड़ा समय समय आए फलो. आणि दुसरं कारण हे आहे, सतगुरु के दरबार में भाई कमी कहे की ना. अनसा मौज नहीं पावता है तेरी चूक चाकरी. या सच्च्या दरबारात कोणत्याही वस्तूची कमी नाही. जर तुम्हाला काही दिलासा परमात्म्याकडून मिळत नसेल तर तुमचं कनेक्शन बरोबर नाही. आता पुण्यात्म्यांनो, जसं एक मेन लाईन येते विजेच्या तारांची, आणि तिथून पूर्ण कॉलनीला कनेक्शन मिळालेलं आहे, आणि कुणा एका व्यक्तीचा पंखा नसेल चालत किंवा मोटार नसेल चालत वा कोणताही आयटम नसेल चालत, तर त्याचं काही वेगळं कारण असू शकतं. पंखा तरी खराब असू शकेल किंवा मोटार तरी खराब असू शकेल, ते चेक करून घ्या. आणि सगळीच व्यवस्था चालू नसेल कोणतीच, तर तुमचं कनेक्शन बरोबर नाही. तर इथे एक खूप मोठी आपण चूक करतो की मर्यादा न राखता भगवानाचा आपण आशीर्वाद नाही प्राप्त करू शकत, ज्यामुळे तुमचं ते कनेक्शन तुटतं. म्हणतात, परमात्मा म्हणतात, औखद खावे और पत्थर है. औखद खावे और पत्थर है और तब पावे मोक्ष. जसं औषध घेतो, गोळ्या घेतो, तेव्हा त्याबरोबर काही पथ्यही असतात. तर ह्या मार्गामध्ये पथ्य कंपल्सरी आहे, परमात्म्याच्या ह्या मार्गामध्ये. आणि पथ्य तेच आहे जे आपण असंच नको करायला. विडी, दारू, मांस, तंबाखू, इतर देवतांची पूजा, हे तर तसंही नको करायला. सांगा अजून पथ्य काय? हे सगळं तर यासाठी तर अवश्य पाळलंच पाहिजे, जर आपल्याला भगवानापासून लाभ घ्यायचा असेल आणि मोक्ष मिळवायचा असेल तर. तर सांगायचा भाव हा आहे की नाम ज्यांनी घेतलं, हळूहळू सगळी कामं होतील. थोडा वेळ द्या दात्याला. एवढे उतावळे नका होऊ. जसं एखादा म्हणतो,
अहो मी नाम घेतलं, मला सगळी सुख मिळाली. तेव्हा ह्याला दुसरा म्हणतो, मी 4 वेळा आलेलो आहे, अजून म्हणावा तसा दिलासा मिळालेला नाही. पुण्यात्म्यांनो, हा परमात्म्याचा मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील, ज्या गोष्टी दास सांगत आहे. आता जसं कशाचा कोणी रोगी आहे आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला कोणाचा आणि त्यामुळे ब्लड वाहत आहे, रक्त, आणि त्यातून पाय मोडलाय, त्याला वेदना होत आहेत खूप, तर डॉक्टर सगळ्यात आधी त्या जागी ऑपरेशन किंवा कोणत्या अन्य प्रकाराने उपचार करेल जिथून ब्लड येत आहे. जर त्याचं ब्लड वाहून गेलं तर त्याचा नाश, मृत्यू होईल. आणि तो ह्याकडे लक्ष देणार नाही की पाय मोडलाय, हा रडत आहे, ओरडत आहे की मला दुखतंय. डॉक्टर इलाज सुद्धा करत आहे आणि ह्याला वाटतंय की डॉक्टरचं लक्ष नाही काही, मी तर मेलो, माझा तर पाय मोडला. पण डॉक्टर वेडा नाही. डॉक्टर आधी हे बघत आहे की हे करणं गरजेचं आहे, हा पाय तर नंतरही जुळून येईल, त्यामुळे काही मरणार नाही हा. तर अशाच प्रकारे तुम्ही ज्यांनी दीक्षा घेतली आहे आणि ज्यांच्यावर असं संकट येणार असेल की तुमचा मृत्यू होणार असेल, तर आधी परमात्मा तो मृत्यू थांबवेल. बाकी सांसारिक सुख तर तुमच्या पुढे ढीग मांडून ठेवेल. तुमचं जीवन एक्सटेंड झालं तर, तेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ही काही बालकथा नाही. आणि असं मनुष्य जीवन मिळणं हा चेष्टेचा विषय नाही. एक श्वास देखील मनुष्य जीवनाचा मिळणं तुम्हाला म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि हा तुम्हाला 100-100, 50-50 वर्ष एक्सटेंड करतो हा परमपिता, हा पूर्ण परमात्मा आहे. तर पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा, ज्या दास तुम्हाला एक गाईडलाईन सांगतोय. तर अशा प्रकारे ज्यांना दिलासा नाही मिळत त्यांनी असा नका विचार करू की भगवानाचं ऑपरेशन चालू नाहीये. तुमची ती संकट निवारण्यासाठी परमात्मा त्याच दिवशी सक्रिय होतात ज्या दिवशी तुम्ही हे ज्ञान वाचून किंवा हे ज्ञान ऐकून हृदयातून म्हणतात की परमात्मा, आम्ही तुमचे झालो आहोत, तुमच्याशिवाय आता आम्हाला दुसरं काही दिसत नाही. आणि केव्हा बोलावणार? त्याच दिवसापासून परमात्मा तुम्हाला आपलं मानतो, कारण की हा आत्म्याचा साथी आहे. आत्मा ह्याचा अंश आहे. भले तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीरातला असो, कुत्रा, गाढव, डुकराच्या शरीरातला. तर हा परमात्मा त्याच दिवसापासून तुम्हाला स्वीकारतो जेव्हा तुम्ही हृदयापासून हाक मारता. आणि ज्यावेळी नाम घेता तेव्हा तर गोष्टीत संपतात की तुमचा कोणता निवाडा नको व्हायला किंवा तुमची संकट दूर नको व्हायला. त्यासाठी हेच कारण ठरतं की परमात्मा आधी ते संकट टाळेल ज्यामुळे तुझ्या जीवाला धोका असेल. तुमचं जीवन एक्सटेंड करून मग हळूहळू तुमची सगळी कामं, आवश्यक कामं जी सगळी असतील सगळी मार्गी लावतील. बघा, हा भक्ती मार्ग आहे. जर तुम्ही इथे आलात बरवाला आश्रमात, तर तुम्हाला सगळ्यात आधी हा उद्देश ठेवावा लागेल की मला मोक्ष हवाय. आणि जे म्हणतात की मी फॅक्टरी उघडेन, मी मंत्री बनेन, MLA बनेन, मला आशीर्वाद द्या गुरुजी. बघा, हे आशीर्वाद तुम्हाला इथे नाही मिळणार, कारण हे तर भगवानापासून दूर करतील तुम्हाला. आणि आम्ही असं विष नाही देऊ शकणार जे तुमच्या जीवनाची हानी करेल. डॉक्टर इतका अज्ञानी नसतो. याचं कारण असं आहे की जसं घर बंगले तुम्हाला दिलेही भगवानाने, तर तुम्ही परमात्म्यापासून खूप दूर व्हाल. आणि मग काय सांगतात? सर्व सोने की लंका थी वो रावण से रणधीरम, एक पलक में राज विराजी वो जम के पड़े जंजीरम. सगळी सोन्याची लंका बक्षीस दिली होती त्याला. सगळी लंका सोन्याची बनवून बसला होता. आणि त्यावेळी तर काही काही 1000, 20-20, 30-30 हजार वर्षांचं वय असायचं. तर त्यामध्ये असा विचार करणं ही काही मोठी गोष्ट नव्हती की आत्ता नको मरायला, 40,000 वर्ष जगेन. कारण की सत्ययुगात 1,00,000 वर्षांचं आयुष्य असतं. आणि त्रेतामध्येही सुरुवातीला 40, 50, 30 आणि शेवटी कमी होत जातं. तर रावणाच्या मनात हा गैरसमज निर्माण झाला की आता नाही मरणार. थाटामाटात राजवाडा बांधला आहे, कित्येक मजल्यांचे महाल बांधले आहेत. अशी आजकाल 20-20, 30-30 मजल्यांची बांधतात घरं. तो तर शेकडो मजल्यांचे बांधून बसला होता, 200-200. इतका कुबुद्धी होता. आणि सगळी सोन्याची.
विटा आणि वाळू सोन्याची, लिंपण सोन्याचं, आणि त्यालाही वाटले की आता मरणार, आणि अशी घमेंड उतरली, परिवारासकट नष्ट झाला. तर सांगायचा अर्थ हा आहे, परमात्मा सांगतात की क्या मांगो कुछ थिर न रहाई, ये देखत नैन चला जग जाई. 1 लख पूत 1.25 लख नाती, उस रावण के दीवान बाती. परमात्मा म्हणतात काय मागू. आपल्याला म्हणतात की काय मागाल. रावणा एवढे श्रीमंत पण नाही होऊ शकत, आणि एवढे शक्तिशाली सिद्धियुक्त पण तुम्ही नाही होऊ शकत. आणि त्याची कशी दुर्गती झाली, आणि काय काय मागायला हवं परमात्म्याकडून. भक्ति दान गुरु दीजियो, देवन के देवाओ. जन्म पाया भूलो नहीं, करहूं पद सेवा हो. आणि मग काय मागायचं. साई इतना दीजियो, जा मैं कुटुंब समाए. हम भी भूखे न रहे, अतिथि न भूखो जाए. ह्याहून जास्त मागायची गरज नाही भगवानाकडे. आता परमात्म्याला सगळं माहीत आहे की ह्या बाळाला कशाची गरज आहे, आणि काय द्यायचं, कोणती वस्तू देणं अनिवार्य आहे, कोणती वस्तू हा मागत आहे, त्याच्यासाठी ह्याचा उपयोग आहे की नाही. जसं डॉक्टरच्या ऑपरेशन म्हणजे उपचारामध्ये रोग्याने स्वतःचं खरं नसतं करायचं, डॉक्टरचं ऐकायचं, डॉक्टर सांगेल ते बरोबर असेल. आणि डॉक्टरच्या उपचारात मध्ये नाक खुपसलं आपलं की नाही नाही नका असं करू, तसं करा, तू बेशक करून घे, पण त्याने लाभ नाही होणार, तो रोग नाही संपणार. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या दिवशी इथं येता, तुम्ही उपचाराधीन आहात, आणि तुम्हाला रोग कोणता आहे. जग सारा रोगियो रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे, जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे. कोणता रोग. भाई जन्म मरण का रोग लग्या है, या तृष्णा बडरी खांसी. जन्म मरण का रोग लग्या है, या तृष्णा बडरी खांसी. आवागमन की डोर गले में, या पड़ी काल की फांसी. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई देखा देखी गुरु शिष्य बन गे, किया ना तत्व विचारा. देखा देखी गुरु शिष्य बन गे, किया ना तत्व विचारा. गुरु शिष्य दोनों के सिर पे, यू काल ठोके पंजारा. जग सारा रोगियो रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई साचा सतगुरु कोई न पूजे, इन झूठों जगपतियासी. साचा सतगुरु कोई न पूजे, इन झूठों जगपतियासी. झूठ अंधे की बाँ गई अंधे ने, ये मार्ग कौन बतासी. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे. भाई सार शब्द सर जीवन बूटी, घस घस अंग लगावे. सार शब्द सर जीवन बूटी, घस घस अंग लगावे. कहे कबीर तुम सतकर मानो, ये जन्म मरण मिट जावे. जग सारा रोगिया रे, जिन सतगुरु वेद न जाण्या. जग सारा रोगिया रे. तर यामध्ये असं स्पष्ट केलं आहे परमात्म्याने की तुम्हाला कोणता रोग आहे. काय सांगितलंय की जन्म मरण का रोग लगा है, और यह तृष्णा बढ़ रही खांसी. और
आवागमन की. वर जा, मग तिथे तुमचा हिशेब मांडून झाल्यावर खाली या. मनुष्य व्हा, गाढव व्हा, कुत्रा व्हा, मग आपला टाइम पूर्ण करा आणि मग जा. नंतर तिथून नेक्स्ट आदेश येईल, गाढव हो, गाढव व्हायचं, पुन्हा जायचं. परत आदेश येईल, कुत्रा बन, कुत्रा व्हायचं, मनुष्य व्हायचं, देवता व्हायचं, राजा व्हायचं, मग गाढव व्हायचं. म्हणतात ये आवागमन की डोर गळे में. ही काळाच्या कर्मांची फाशी लागली आहे तुमच्या गळ्याला. आणि ह्याला फक्त परमात्मा, पूर्ण ब्रह्म, सत्यपुरुष, कबीर परमेश्वरांशिवाय कोणताही असा भगवान नाही जो हा रोग संपवू शकेल. तर तो कापण्यासाठी परमात्म्याने एक विधी सांगून ठेवलाय आणि तो विधी आतापर्यंत लपवून ठेवला होता, कारण की परमात्म्याचं आणि काळाचं एक प्रॉमिस झालं होतं, करार झाला होता. ह्या काळाने म्हटलं होतं की 3 युगांमध्ये, सत्ययुग, त्रेता, द्वापारमध्ये हे परमात्मा तुम्ही थोडेच जीव घेऊन जा आणि 4थ्या युगात, कलियुगात तुम्ही हवे तितके न्या. काळाला माहीत होतं की कलियुगात ह्यांची आधीची बॅटरी चांगली डाऊन होईल, पुण्यकर्म संपून जातील. सत्ययुग, त्रेता, द्वापारमधले सत्ययुग, त्रेता, द्वापारमध्येही तुम्ही होता. आणि तो कोणता आत्मा आहे जो सत्ययुग, त्रेता, द्वापारमध्ये? सत्ययुगातून सुरू होतो मानवी शरीर प्राप्त करून. ते आत्मे असतात जे कधी या कलियुगात, ह्यावेळी जो आज तुम्हाला वेळ मिळाला आहे, हा मधल्या पिढीचा वेळ, म्हणजे मध्य वेळ आहे कलियुगाची, या सद्भक्तीची. पहिलं चरण जे होतं कलियुगाचं, परमात्मा सहज शरीर आले होते, सहज शरीर कबीर परमेश्वरजी गेले होते मगहरहून. आता ही मधली पिढी आहे जी आता सुरू झाली आहे. ह्यामध्ये कंप्लीट कोर्स आहे भक्तीचा आणि निसंशय आहे, काही डाऊट नाही, सर्व प्रमाणित आहे. आता जे भक्ती करतील ते पार होतील, जे मर्यादेत राहतील शेवटच्या श्वासापर्यंत ते तर सतलोकात निघून जातील. मग काय होईल? 1000 वर्षांनंतर ह्या भक्तीमध्ये बरेचसे असे नालायक काळाचे दूत शिरतील जे हळूहळू ही भक्ती खराब करायला सुरुवात करतील. आणि त्यावेळी ही सद्भक्ती जेवढा वेळ यांची करून झालेली आहे आणि त्यानंतर मार्गदिशा बदलली, त्यांच्यासोबत काय होईल की जसं पुण्यात्म्यांनो, एका श्वासाचा मंत्र या दासाकडून प्राप्त करून तुम्ही एक श्वास देखील या मंत्राचा घेतला, सतनामाच्या, तसं तर पहिल्या मंत्रापासूनच तुमची बक्कळ कमाई सुरू होते, खूप जास्त होते. आणि जरी सतनामाचा मंत्र तुम्ही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष केला आणि सारनाम नाही जरी मिळालं, तरीही तुमची प्रचंड कमाई होऊन जाते. आणि मग काळ काय करेल? कारण की तो तर तुम्हाला पुण्य देईल. त्याने वर हॉटेल्स बनवून ठेवली आहेत, स्वर्ग, महास्वर्ग. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? भगवान रघुनाथ महाले, आपण कुठून आलात? उरस पॅलेस, अंबड, महाराष्ट्र, नाशिक. आपला व्यवसाय काय आहे? मी गॅब्रियल कंपनीत नोकरी करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8 जून 2014. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीच्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? माझा परिवार पारंपरिक भक्ती करत होते. देवीची पूजा करणे, नाथपंथीमध्ये नाथांची भक्ती करणे. नंतर त्र्यंबकेश्वरला, ब्रह्मगिरीला मी 5 फेऱ्या मारलेल्या आहे. नंतर वणीच्या गडावर जाणे, वर्षातनं एकदा साईबाबावर जाणे, तिकडे मनुदेवीला जाणे, गुणपदेव आमच्याकडे, तिथे जाणे, असे मी पारंपरिक भक्ती करत होतो. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? मी पंचवटीमध्ये एकदा गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मला हे कार्तिक ऋषीचं मंदिर हे वर्षातनं एकदा ते चालू असतं. तर तिथे गेलो होतो. तिथे मला ज्ञानगंगा पुस्तक एका व्यक्तीकडे दिसलं आणि मी त्यांना विचारलं की याच्यात काय आहे. त्यांनी मला सांगितलं की शास्त्रानुसार भक्ती आहे, ती तुम्ही घ्या.
पण मी ते न घेता मंदिरात गेलो. मंदिरात फिरून आल्यावर परत तिथं आलो. परत त्यांना विचारलं की सर याच्यात असं काय आहे की ते तुम्ही सांगत पण नाही. त्यांनी मला सांगितलं तुम्ही एकदा वाचून बघा. आणि ते आणल्यानंतर मी घरी 6 महिने हे ड्रायव्हरमध्येच ठेवलं. ड्रायव्हरमध्ये ठेवल्यानंतर एक दिवस असा आला की मी ते उघडलं. उघडल्यावर मी असं त्याला ते पानं चाळले. पानं चाळत असताना तिथे मला एक महत्त्वाचा प्रश्न आढळला की ब्रह्मा विष्णू महेश यांचे आई वडील आहेत. आणि मी तिथे खूप चक्रावून गेलो की आजपर्यंत आपलं ब्रह्मा विष्णू महेश आहेत हे माहिती होतं, पण त्यांची साधना काय आहे हे माहीत नव्हतं. भक्ती करायचो देवीची, पण साधना काही माहीत नव्हतं. नंतर मनामध्ये असे प्रश्न यायचे की नेमकी भक्ती कशी करायची, आपल्याला सुख का प्राप्त होत नाही, एवढी भक्ती करून सुख का प्राप्त होत नाही. नंतर मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. नंतर त्याच्यामध्ये मला माझ्या घरात गीता ही 15 वर्षापासून होती, पण ती जेव्हा वाचायचं मला काहीच समजत नव्हतं की देव आहे ना, मग तो भांडणं का करू देतो, त्यांनी तर ते भांडणं संपवायला पाहिजे. मग ते मी ज्ञानगंगा पुस्तक वाचन करत असताना श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचायचो आणि ते श्लोक प्रमाणे सहित बघायचो. नंतर एक एक श्लोकचं ते प्रमाण बघितलं. सर्व ज्ञानगंगा पुस्तकामध्ये सर्व शास्त्रानुसार भक्ती आहे हे मी पहिले समजून घेतली. नंतर गुरु हा करावाच लागेल, गुरु केल्याशिवाय काही आपल्याला सुख प्राप्त होणार नाही हे मला त्या पुस्तकाच्या माध्यमातून समजलं. नंतर पूर्ण संतांची ओळख काय आहे ते समजलं. नंतर मी विचार केला की पूर्ण गुरु हे संत रामपालजी महाराजच आहेत, कारण आजपर्यंत आपल्याला कोणीही काही एका श्लोकचा अर्थ समजून सांगितला नाही. नंतर मी बरवालीला गेलो. तिथून संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र मी घेतले. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या भक्तिविधीत आले पाहिजे. त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी घेतली. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची साधना स्वीकारली त्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय चेंजेस आढळले? सर्वात महत्त्वाचं मला भक्ती कशासाठी करायची हे समजलं. मोक्षासाठी आपल्याला मनुष्यजन्म भेटलेला आहे ते साध्य झालं. नंतर भक्ती करत असताना सर्वात मोठा फायदा मला हा झाला की मी 4 व्हीलर घेतली. 4 व्हीलर घेत असताना मी गावाकडे जात होतो. तेव्हा अंमळनेर तालुक्यात डांगरी हे गाव आहे. तिथं माझा एवढा भयंकर ॲक्सिडेंट झाला की त्या ॲक्सिडेंट जेव्हा झाला आणि जेव्हा मी गाडीच्या खाली उतरलो तर मला सर्वजण तिथे जमा झाले आणि ते मला हेच विचारत होते की तू इथे वाचला कसं काय, कारण जिथे ॲक्सिडेंट झाला तिथे जवळजवळ 57 ते 58 लोक हे तिथे मृत्यू झालेले, एकही वाचलेला नाही. आणि ते मला हेच विचारले की तुम्ही वाचले कसं काय. तर मी त्यांना सांगितलं की मी संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र घेतलेले आणि ते भक्तीमुळे मी आज वाचलो. हा मला खूप फायदा झाला. नंतर माझी आईला मी 1 वर्षापासून दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेत होतो. कोणी सांगितलं की या बाबांकडे जा, तिथे गेलो. त्यांच्याकडनं उपचार घेतले, आयुर्वेदिक उपचार घेतले. नंतर मग मला माहीत होतं की संत रामपालजी महाराजांकडनं जर भक्ती आईने घेतली तर आईला कुठेतरी आराम मिळेल. पण आई ही माझे वडील बघत असल्यामुळे आई ही ऐकायची नाही. माझ्या घरी देवारा पण आहे आणि ती भक्ती तर माझी आई म्हणायची हे कसं काय सोडून द्यायचं, सर्व भाऊबंद आपल्याला नाव ठेवतील. पण मी आईला सांगत होतो की हे शास्त्रानुसार भक्ती नाही आहे, त्याच्यामुळे सुख तर हे कधीच भेटणार नाही आपल्याला. एवढी भक्ती करून असताना आम्हाला दुःखच जास्त भोगावं लागत होतं. नंतर नाशिकला आणल्यानंतर माझ्या आईला मी 3 हॉस्पिटलमध्ये तिचा उपचार घेतला, पण शेवटी डॉक्टरांनी नाही सांगितलं. नंतर मी आईला मी बोलणं सोडून दिलं. मग आई मला हे विचारायची की तू एवढा खर्च करतोय, एवढा दवाखाना चालू आहे, पण मला फरक का भेटत नाही. नंतर मी आईला सांगायचो की तू संत रामपालजी महाराजांकडनं गुरुमंत्र घे, तुला माझा विश्वास आहे संत रामपालजी महाराज की ते साधना जी आहे ती शास्त्रानुसार आहे आणि त्याच्यानुसार तुला शरीराला आराम पण भेटेल आणि निश्चित दवाखाना कमी होईल. पण आई ही ऐकत नव्हती. नंतर माझे गुरुभाऊ यायचे, ते पण आईला समजून सांगायचे, कारण जेही माझे गुरुभाऊ आहेत त्यांच्या आईंना सुद्धा आज जिवंत आहे आणि 100% चांगले झालेले आहेत. पण माझी आई ही ऐकत नव्हती. नंतर आईला दवाखान्यात न्यायचो, घरी आणायचो. खाल्लेलं पचत नव्हतं, अन्न नलिका पूर्ण खराब झालेली होती. नंतर एक दिवस असा आला की आई म्हणे तू एवढा खर्च करतोय ना. मी आईला सांगायचो तुझ्यासाठी मी जे नाही ते खर्च करेल, पण तू ऐकत नाही तर मी काय करणार त्याला, मी माझं कर्तव्य करतोय, शेवटी परमेश्वराची इच्छा. नंतर एक दिवस आईने मला स्वतः सांगितलं की चल आपण ते पण करून बघू. मग मी दुसऱ्या दिवशी आईला नाशिकला नामदान सेंटरवरती संत रामपालजी महाराजांचे गुरुमंत्र घेतले. नंतर संत रामपालजीच्या आशीर्वादाने माझी आई आज एकदम चांगली आहे, भक्ती पण करते, शास्त्रानुसार भक्ती भेटून गेली आणि आज मला खूप मोठी ती माझी संपत्ती आहे, ती आज जिवंत आहे आणि भक्ती पण करते.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि मुख्यतः आपल्या आईला जो काही आजार होता तो सुद्धा दूर झाला. परंतु मला असं विचारायचं आहे की यापूर्वी जी काही ट्रीटमेंट घेत होते त्यावेळेस आपण भरपूर खर्च केला, परंतु संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर तो आजार बरा झाला. तर ह्या गोष्टीला आज किती दिवस लोटले आहेत आणि आजच्या घडीला आपल्या आईची परिस्थिती आज कशी आहे? संत रामपालजी महाराजांकडे गुरुमंत्र घेतल्यानंतर आज माझ्या आईला 2 वर्ष झाले आणि 2 वर्षामध्ये माझा आईला कुठलाही प्रकारचा त्रास होतो थोडाफार, पण ते थोडेफार औषध घेतल्याने ते चांगले होऊन जाते. मी तिला सांगतो जाप कर, गुरुमंत्रांचा जाप कर. ती जाप केल्यात असताना ती खूप चांगली होऊन जाते, व्यवस्थित होऊन जाते आणि खूप माझा खर्च वाचला. नाहीतर मी आज एवढा खर्च करून सुद्धा माझी आई एक्सपायर झाली असती आणि पैसा पण गेला असता. पण संत रामपालजी महाराजांकडून गुरुमंत्र घेतल्यानंतर आज माझी आई पूर्णतया ठीक आहे. या व्यतिरिक्त आपल्याला स्वतःला काही चमत्कार किंवा अनुभवायला मिळाला का? मला शारीरिक खूप त्रास होत होता. मणक्यांमध्ये गॅप होता. तर मी 2 हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचारसुद्धा घेतला, पण थोडाफार आज आराम भेटायचा. नंतर तो त्रास कंटिन्यू चालू होऊन जायचा. नंतर जेव्हा मी नाम घेतलं, तर मी जेव्हा भक्ती करायला लागलो, तर ते मणक्यांचा सुद्धा मला तो त्रास कमी 100% झाला. आज कुठल्याही प्रकारचा माझे शारीरिक त्रास होत नाही. हा एक खूप मोठा माझा फायदा झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शास्त्रोक्त भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण इतर जो भक्त समाज आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत यांना आपण खास करून काय संदेश द्याल? माझ्या सर्व मानवजातीला प्रार्थना आहे. हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई सर्वांची साधना ही एकच आहे. पण आजपर्यंत आपल्याला आपण कुठे कीर्तनमध्ये गेलो, भागवत कथा ऐकलो, तिथे आपल्याला एकही बाबाने कुठलाही श्लोक समजून सांगितला नाही. भक्ती करत असताना प्रत्येकाला हा प्रश्न निर्माण होतो की आपण एवढी देवांची भक्ती करून दुःखी का असतो? असं कसं काय आहे की अचानक कोणतरी आपल्यामध्ये मरून जातं? कारण आपण ती शास्त्रानुसार भक्तीच करत नाही. त्याच्यामुळे दुःख तर हे येणारच. म्हणून मी सर्व मानवजातीला प्रार्थना करतो की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं शास्त्रानुसार भक्ती करा आणि दुःख मिटवा. आणि मनुष्यजन्म जो भेटलेला आहे आपल्याला तो फक्त मोक्षासाठी भेटणार आहे, दुसरं काहीच कारण नाही. आणि मनुष्यजन्म आपल्याला 84 लाख योनीनंतर भेटतो आणि तो फक्त भक्तीसाठी भेटलेला आहे, दुसरं काहीच कारण नाही. म्हणून सर्वांना माझी प्रार्थना आहे की तुम्ही संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे विविध चॅनलवर येतात, ते तुम्ही बघा. आणि आपल्या घरात शास्त्र असतं, शास्त्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता, त्याच्यामध्ये तुम्ही प्रमाण करा की ही जी साधना आपण करतोय ती शास्त्रानुसार करतोय का. जर ती शास्त्र आणि ते ज्ञान जर खरोखरच मॅच होत असेल तर 100% तुम्ही संत रामपालजी महाराजांना गुरु करा आणि आपला मोक्ष प्राप्ती करा. सर, आपल्या प्रार्थनेमधून आणि आपल्या आव्हानामधून जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांचे विविध चॅनलला सत्संग येतात, तिथं फोन नंबर असतात, तिथे तुम्ही संपर्क करा. आणि तिथे गेल्यानंतर जो आपल्याला मनुष्यजन्म भेटलेला आहे ते भक्तीसाठी, ते तुम्ही भक्ती प्राप्ती करा आणि जन्माचं कल्याण करा. सर, या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? सर, तिथे एकही रुपया घेतला जात नाही. उलट आपल्याला तिथं भक्तिबोधचं पुस्तक, गुरुजींचा फोटो असं सर्व फ्री दिलं जातं. त्याच्यामुळे एकही रुपया खर्च तर येत नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला
7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.